महाबळेश्वर येथे सेकंडरी पतसंस्थेच्या वास्तूचे मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन। सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड मुंबई या पतसंस्थेच्या महाबळेश्वर येथील जागेत प्रशिक्षण केंद्र व विश्रामधाम या नवीन वास्तूचा भूमिपूजन समारंभ मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या शुभ हस्ते रविवार दिनांक 12 जुलै रोजी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला। यावेळी मकरंद आबा पाटील यांनी सेकंडरी सोसायटी ही महाराष्ट्रातील एक अग्रगण्य शिक्षकांची पतसंस्था असून तिचे कामकाज पारदर्शकपणे चाललेले आहे। हे संचालक मंडळाच्या सभासदांच्या कल्याणासाठी विविध उपक्रम राबवते याचं खरंच कौतुक आहे। माझ्या मतदारसंघात शिक्षकांसाठी विश्रामधार बांधत आहात याचा मला अभिमान आहे असं मत यावेळी व्यक्त केलं। महाबळेश्वर या ठिकाणी संस्थेचे प्रशिक्षण केंद्र विश्रामधाम असावे अशी अनेक वर्षाच्या सभासदांच्या मागणीला अखेर यश आलंय। सभासदांना पर्यटनासाठी तसेच सहकार प्रशिक्षणाला आणि शालेय विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी या वास्तूचा वापर होईल असे मत यावेळी अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं। या भूमिपूजन समारंभासाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, महाबळेश्वरचे नगराध्यक्ष सुनील शिंदे, जिल्हा परिषद सदस्य संजय केळवणे, पंचायत समिती सभापती शकुंतला चोरमले, नगरसेवक अफजल सुतार, रवींद्र कुंभारदरे, संजय जंगम, शिक्षण विभाग सभापती रोहित ढेबे, नगरसेविका सौ विद्या बावडेकर, महाबळेश्वर अर्बन बँकेचे संचालक शरद बावडेकर, उद्योजक प्रवीण भिलारे, विजय विराले, मेट गुताडचे सरपंच भिकन बावडेकर, माजी सरपंच महादेव ओंबडे, पुणे जिल्हा माध्यमिक सहकारी पतसंस्थांचे संचालक विश्वास पाटील, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे सदस्य भरत मोझर, शशिकांत शिंदे, सचिव राजश्री शिक्षण संस्थेचे संजय वायकर, मनोज जाधव, विजय खेवले, मुख्याध्यापक संजय वाडकर, मुख्याध्यापक मानसिंगराव पवार, मुख्याध्यापक निकम सर, मुख्याध्यापक अनिल देसाई, मुख्याध्यापक रामचंद्र मोहिते, मुख्याध्यापक प्रसन्न थोरात हे सर्व मुख्याध्यापक तसेच कराड तालुका शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाटील यांच्यासह अनेक सभासद, स्थानिक ग्रामस्थ तसेच महाबळेश्वर तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते। हा कार्यक्रम सेकंडरी सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर श्री चंद्रकांत बाजीराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला। पतसंस्थेचे उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे, सचिव किशोर पाटील, खजिनदार सतीश शिंदे, तज्ज्ञ संचालक गुलाबराव गवळे, सचिन नलवडे, पांडुरंग कणसे, प्राचार्य तुकाराम बेंडके, प्रमोद देशमुख, गोविंदराव सूळ हे संचालक तसेच शांताराम विरकर सरव्यवस्थापक उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहसचिव सतीश माने यांनी केले तर आभार संचालक जगन्नाथ जाधव यांनी मानले। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी जिजाबाई थिटे।